नमस्कार मित्रांनो. मी तुकाराम सुरनर, सुरनर जे.आर. आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. राज्यामध्ये जे काही शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी बनवण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे. ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये फार्मर आयडी बनवण्यात येत आहे. जवळजवळ पाहिले तर पी-एम किसानचे सर्वप्रथम लाभार्थी घेण्यात आलेले होते आणि त्यापैकी अनेक शेतकरी अद्यापही आपली फार्मर आयडी काढायची राहिलेली आहेत. आता जी काही काढण्याचा जो काही हा टप्पा दिलेला आहे, की फार्मर आयडी तुम्हाला 31 मे 2025 च्या पूर्वी काढून घ्यायचा आहे. 31 मे 2025 च्या अगोदर जे कोणी फार्मर आयडी काढलेले असतील किंवा काढतील, त्यांच्यासाठी 31 मे 2025 नंतर ज्या काही योजना आहेत, त्याच्यामध्ये जर पाहिलं तर सर्वप्रथम आपण पाहू शकता, की पी-एम किसानचे लाभार्थी असतील. तुम्हाला दर 4 महिन्याला ₹2000 मिळतात. त्यासाठी पी-एम किसानच्या ह्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला फार्मर आयडी बंधनकारक आहे. त्यानंतर आता तुमचं महा-डी-बी-टी पोर्टलवरती तुम्हाला डायरेक्टली फार्मर आयडी असेल तरच तुम्हाला तिथं लॉग इन करता येतं किंवा अन्यथा तुम्हाला काहीही करता येत नाही. तुमचं युजरनेम, आयडी, पासवर्ड पहिले टाकून लॉग इन करता येत होतं. पण आता नवीन चेंजेसनुसार तुमचं फार्मर आयडी व्हेरिफिकेशन केल्याच्या नंतरच तुमचं लॉग इन होतं आणि त्यानंतरच तुम्हाला महा-डी-बी-टी पोर्टलवरचा कुठलाही अर्ज करता येतो. तुमच्याकडे जर फार्मर आयडी नसेल, तर तुम्हाला महा-डी-बी-टी योजनामधून जे काही तुम्हाला लाभ घ्यायचा आहे, ठिबक असेल, स्प्रिंकलर असेल, बियाणं असेल किंवा इतर ट्रॅक्टर, जे काही कुठलेही अनेक सुविधा आहेत त्याच्यामधून, त्यापैकी तुम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ घेता येणार नाहीये. त्यानंतर अनेक योजना अशा आहेत, की ज्याच्यामध्ये आता प्रत्येक योजनेसाठी फार्मर आयडी हे कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. तुमचं पंचनामे असतील किंवा तुमचं विमा भरण्यासाठी असेल तुम्हाला, पंचनामे करण्यासाठी तुमचं नुकसान झालेलं असेल. आता जर पाहिलं तर पाहू शकता, की तुम्ही जे काही 2025 मध्ये अवेळी पाऊस झालेला असेल, संपूर्ण राज्यामध्ये पावसाने हाहाकार घातलेला आहे. अशा वेळेस काही ठिकाणी पंचनामे वगैरे केले जाणार आहेत. त्यावेळेस सुद्धा तुम्हाला फार्मर आयडी मागितली जाऊ शकते. जर पाहिलं तर 31 मे 2025 पर्यंत जे कुणाची फार्मर आयडी काढायची राहिलेली असतील, त्यांनी आजचा शेवटचा दिवस आहे, काढून घ्या. आजचा शेवटचा दिवस आहे म्हणजे याच्यानंतर तुम्हाला फार्मर आयडी काढता येणार नाही, असं होणार नाहीये. फार्मर आयडी तुम्हाला याच्यानंतरही काढता येईल. पण 31 मे 2025 च्या अगोदर जे काही फार्मर आयडी काढतील, त्यांना योजनेचे लाभ घेता येतील. जर तुम्ही 31 मे 2025 च्या नंतर जर फार्मर आयडी काढत असाल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला लाभ घेण्यासाठी कुठेतरी अडथळा निर्माण होऊ शकतो. कारण की शासनाची जे काही गाईडलाईन असेल, ती गाईडलाईन त्यांनी दिलेली आहे, की 31 मे 2025 च्या अगोदर जे काही असेल, तर आपलं फार्मर आयडी काढून घ्यायची आहे. अनेकदा याच्यामध्ये आपल्याला मुदतवाढ दिलेली आहे. तरीही शेतकरी कुणी राहिलेले असतील, नॉर्मली जर पाहिलं तर सद्यस्थितीला जर पाहिलं तर जास्तीत जास्त एक 75% च्या आसपास शेतकऱ्यांची फार्मर आयडी झालेली आहेत. 25% आणखीही शेतकरी बाकी आहेत. त्याच्यामध्ये काही मयत असतील, काही त्यांना माहिती नसल्यामुळं असेल किंवा अनेक अशी काही कारणं असतील. पण 25% जी लोकं आहेत, त्यांनी लवकरात लवकर आपली जी काही फार्मर आयडी असेल, ती आपली काढून घ्यायची आहे. जर तुम्ही फार्मर आयडी काढल्या, नाही काढल्या हे जर तुम्हाला माहिती नसेल, तर ते सुद्धा तुम्ही पोर्टलवरती जाऊन डायरेक्टली तिथं चेक करून घ्यायचं आहे. आपला आधार नंबर टाकून, की आपली निघालेली आहे का? निघाली नसेल, तर त्याची कन्फर्म करून घ्या, की प्रत्येकाने आपली आहे आयडी. त्याच्यानंतरच जे काही असेल, तर तुम्हाला लाभ वगैरे मिळू शकतात. जर तुम्हाला माहिती नसेल, की आपली केली का नाही केली किंवा काढली आहे का नाही काढलेली आहे, तर जवळच्या सी-एस-सी सेंटरवरती जावा. तिथं जे काही तुमच्या गावाची जे काही यादी असेल, ती संपूर्ण झालेल्या लोकांची यादी दाखवली जाते आणि जे कोणी राहिलेले असतील, त्या लोकांची सुद्धा यादी तुम्हाला तिथं दाखवली जाते. त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का पहा. नसेल यादीमध्ये नाव तुम्ही काढलेलं असेल, तर चांगली गोष्ट आहे आणि जर तुम्ही काढलेला नसेल, त्या यादीमध्ये जर नाव असेल, तर लगेचच्या लगेच तुमचा फार्मर आयडी तुम्हाला काढून घ्यायचा आहे. तरच तुम्हाला योजनेचा लाभ भेटेल, अन्यथा लाभ भेटणार नाही. याची दक्षता घेणं गरजेचं आहे. अशा पद्धतीची एक छोटीशी माहिती आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशीच नवनवीन माहिती आपल्या चॅनलवरती येत असते. तुम्ही जे या चॅनलवरती नवीन असाल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.